नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न पहा. अनिमेष कुजूर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन आहे भारतीय स्प्रिंटर, दुसरा आहे चेस, तिसरा आहे हॉकी, चौथा आहे टेबल टेनिस. तर याचं करेक्ट उत्तर आहे भारतीय स्प्रिंटर. पुढे बघा, नवा विक्रम परदेशात 100 मीटर सर्वात जलद धावणारा भारतीय खेळाडू झालेला आहे तो. त्याने टायमिंग किती काढलेलं आहे तर बघा, ठिकाण कुठलं होतं तर जर्मनी हे ठिकाण होतं. वेट झलार स्पर्धा आणि वेळ बघा, त्यांनी 100 मीटरमध्ये किती शर्यत पूर्ण केली तर 10.14 सेकंदात पूर्ण केलेली आहे. क्रमांक किती आलेला आहे त्याचा? दुसरा, स्पर्धेत दुसरा क्रमांक आलेला आहे. तुलना भारताचा राष्ट्रीय विक्रम गुरविंदर सिंह यांच्या नावावर आहे आणि तो किती आहे तर 10.09 सेकंद आहे. पण परदेशात काढणारा एवढा कमी टाईम हाच ठरलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. जर परदेशात विचारला तर तो आहे आणि भारतात विचारला तर गुरविंदर सिंग आहे. कन्फ्यूज होऊ द्यायचं नाही, दोन्ही नोट करून ठेवा, एकाच ठिकाणी दोन्ही लिहून ठेवा. पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिले उच्च उंचावरील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केली जाईल? तर याचं करेक्ट उत्तर आहे ते आहे हिमाचल प्रदेश. ऑप्शन प्रश्न क्रमांक 3. दिल्ली पोलीसचे नवीन पोलीस आयुक्त कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे अनुराग कुमार. ऑप्शन नंबर 1. नियुक्ती दिनांक बघा, 17 जुलै 2026 दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती. बॅच कॅडर आहे 1994. बॅचचे AGMUT कॅडरचे IPS अधिकारी आहेत ते. आणि पूर्वीचे पद बघा, गुप्तचर विभागात IB विशेष संचालक म्हणून प्रदीर्घ सेवा केली आहे त्यांनी. कोणाच्या जागी आले आहेत ते तर सतीश गोलचा जागी आले आहे आणि 1992 बॅचचे होते ते, यांच्या जागी ते नियुक्त झालेले आहे. त्यानंतर बघा, नियुक्ती प्राधिकरण केंद्रीय गृह मंत्रालय MHA अंतर्गत थेट नियुक्ती असते याची. अनुराग कुमार 17 जुलै 2026 पासून आहे. त्याच्या आधी कोण होतं? सतीश गोलच्या 2025 ऑगस्ट 2026 पर्यंत कालावधी होता त्यांचा. SBK सिंग जुलै 25 पासून तर ऑगस्ट 2025 पर्यंत त्यांचा कालावधी होता. त्यानंतर आहे राकेश अस्थाना जुलै 21 पासून तर जुलै 22 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. 2026 ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँड स्लॅम विजेते कोण आहे? तर ऑस्ट्रेलिया ओपन विजेता आहे 2026चे कार्लोस अल्कराज. तर बघा, ऑस्ट्रेलिया ओपन हा हार्ट कोर्टर खेळला जातो. हा सुद्धा प्रश्न विचारतात कोणत्या कोर्टर खेळला जाते म्हणून. पुरुष एकलमध्ये ऑस्ट्रेलिया ओपन विजेता आहे कार्लोस अल्कराज, स्पेनचा आहे तो. महिला एकलमध्ये एलेना रायबाकिना कझाकिस्तानच्या आहे. त्यानंतर बघा, रोलँड गॅरॉस म्हणजेच फ्रेंच ओपनचं दुसरं नाव आहे, ठीक आहे. आणि क्ले म्हणजे मातीवर खेळले जाते. पुरुष एकलमध्ये अलेक्झांडर एक्वेरेह जर्मनीचा विजेता आहे आणि महिला एकलमध्ये मीरा अँडिवाहा रशियाची विजेता आहे. पुढचा आहे विम्बल्डन ग्रॉस कोर्टर खेळला जाते, म्हणजे घासवर खेळले जाते, घास म्हणजे गवतावर. पुरुष एकल जानिक सिन्नर इटलीचा आहे आणि महिला एकलमध्ये विजेता आहे लिंडा नोस्कोवा चेक प्रजासत्ताकची आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणत्या राज्य सरकारने पहिली डेटा सेंटर पॉलिसी 2026 ते 29 लॉन्च केली आहे? याचं योग्य उत्तर आहे गुजरात. ऑप्शन नंबर 1 याचं योग्य राहील. पुढचा प्रश्न पहा. ग्रँड स्लॅम लेजेंड्स सर्वात जास्त खिताब कोणाच्या नावावर आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे नोवाक जोकोविच. 24 ग्रँड स्लॅम त्यांनी जिंकलेले आहे. तर बघा, नोवाक जोकोविच सर्बियाचा, त्याने 24 खिताब जिंकलेले आहे मेन सिंगलमध्ये, पुरुष एकलमध्ये. राफेल नदाल स्पेनचा आहे, त्यांनी 22 खिताब जिंकलेले आहे आणि रोजर फेडरर याने 20 खिताब जिंकलेले आहे. तसंच महिला एकलमध्ये वुमेन सिंगलमध्ये मार्गारेट कोर्टा ऑस्ट्रेलियाचे यांनी 24 खिताब जिंकले आहे. सेरेना विल्यम्स यांनी 23 जिंकलेले आहे. स्टेफी ग्राफ जर्मनीची याने 22 जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. देशातील पहिली पूर्णतः स्वदेशी बनावटीची हायड्रोजन रेल्वे लवकरच कोणत्या मार्गावर धावणार आहे? तर याचं उत्तर आहे हरियाणा सोनीपत या मार्गावर धावणार आहे. तर बघा, देशातील पहिला प्रयोग डिझेल विना प्रदूषण विरहित धावणारा हायड्रोजन रेल्वे आहे आणि देशातील पहिला हायड्रोजन रेल्वेचा प्रयोग हरियाणात
पूर्णतः स्वदेशी बनावट आहे आणि मेक इन इंडिया अंतर्गत चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ICF निर्मिती, हे सुद्धा विचारू शकते कुठे निर्मिती झाली म्हणून, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 पहा. दिल्ली सरकारच्या महिला समृद्धी योजनेला अलीकडे कोणते नाव देण्यात आले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे दिल्ली लक्ष्मी योजना, ऑप्शन नंबर 2.